मायला हे तू कुठं बी सुरू झाली की काय राव, हे लेकरासारखे खेळायले मस्तपैकी एका मागे एक त्याला घालायले. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आपण सकाळी सकाळी किसनाला घेऊन निघालतो हातगावला, आपले रोजचे कामं असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर आपण जाता जाता बोरं बी खावा म्हणलो. तर तुम्ही रस्ता बघून घ्या कसा आहे आपला नॅशनल हायवे. आणि त्याच्यानंतर आहे की नाही आपल्याला बोरं भेटले वाटण आणि खाता खाता जाऊ म्हणलं दुकानला. जाता जाता नदीवर आहे की नाही इथे एवढ्याला मोठ्याला मशिनरी बघून पाहतो म्हणलं तर काम चालू आहे. आता याला 2-3 वर्ष लागतात आरामशीर. त्यानंतर आपण आलो हातगावमध्ये आल्याच्या नंतर आपल्या दुकानाला लागले कामं झाल्याच्या नंतर केलं जेवण केल्याच्या नंतर पुन्हा दत्त जयंती होती. पण तिकडे काय जाणं झालं नाही, दुरूनच पाया पडल्या देवदत्त म्हणला आणि इकडे वाटेगावकडे निघालो होतो. निघाल्याच्या नंतर आपल्याला शेतामध्ये जायच्या आधीच आपला रस्ता फोडणं चालू होता. त्यानंतर ऊसतोडाची मशीन आपल्या शेतामध्ये आली, म्हणजे सोयऱ्याच्या आपल्या शेतामध्ये आली. आपल्याला पाणी करायचं जायचं होतं आणि तेवढ्यामध्ये आपण आलतो. आता पाहू लागलो होतो कसं काय करायला काय नाही. हे काय याच्या ट्रॅक्टरला तर पुढे 2 चाकच नाहीत. चाकं नाही तर म्हणल्यावर चालवणार कसं? मग त्याच्याकडे जाणून घेतलं हे नेमकं चालते कसं. ते म्हणजे मागच्या टायराला तर सगळं केलेलं आहे. मग वरून एक काय भारी टाकत होतं एक नंबर. आता सगळ्यालाच माहिती आहे सगळं टाकायचं, याच्यात नवीन काय म्हणायचं सांगायसारखं. पण चला हे बघण्यासाठी करण्यासाठी पाहण्यासाठी आपण बी टाकू लागलो. आपल्याला काय कामधंदे नाही तर त्यामुळे आपण आलतो. आता बघा लोक आहे की नाही पेट्रोल डिझेल टाकाय पंपावर जातात. सायला आपण पंपच जागेवर आणला, हे बघून घेऊ शकता तुम्ही. इथंच आपला डिझेल चालू टाकणं असं पाहिजे. नाद करते काय यावं लागतंय ट्रॅक्टरवाल्या. नाद करा पण ट्रॅक्टरवाल्याचा कुठं नाद करते काय यावं लागतंय. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.